नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज नवीन अशी रव्यापासून रेसिपी बनवणार आहे। यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवर। तर एक चमचा तेल टाकायचे। तेलाच्या ऐवजी तूप टाकलं तरी चालते। तर आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। तर मी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। चिली फ्लेक्स टाकलेले आहे। थोडेसे जिरे टाकायचे, अर्धा चमचा। आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर रवा टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि गॅस कमी ठेवायचा आहे। तर आता हे सर्व मिश्रण एकदम घट्टसर असं करून घ्यायचंय। तर बघू शकता एकदम छान असं घट्ट झालेलं आहे। तर मी 5 मिनिट झाकण ठेवलं होतं। थोडंसं तेल टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद केलेला आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता थोडंसं तेल लावलेलं आहे प्लेटला आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। थोडंसं हाताला तेल लावून एकजीव करून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे। तर मी आता छोटे छोटे रिंग्स बनवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी छोटे गोळे करून घेतलेत आणि मध्यभागी वेच पाडून घ्यायचे। अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे रिंग्स। तर मुलांच्या डब्यासाठी किंवा असं घरी पण मधल्या वेळेत खाण्यासाठीही तुम्ही बनवू शकता। सर्व तयार झालेले आहेत रिंग्स। आता मी तळून घेणार आहे। गॅसवर कढई ठेवली, तेल टाकायचे। तेल आता गरम झालेलं आहे। तर आता तेलामध्ये हे तळण्यासाठी टाकलेले आहेत रिंग्स आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे। सुरुवातीला मोठा ठेवला होता आणि दोन्ही बाजूला एकदम सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचे। सर्व झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे। आता एकदम छान असं तळलेले आहेत। आता सर्व रिंग्स तळून तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढायचे। तर मी त्यात टोमॅटो पावडर टाकणार आहे 1 चमचावर। तर टोमॅटो पावडरमुळे एकदम छान असे चवदार लागतात। सर्व रिंग्सला एकदम छान असं टोमॅटो पावडर लावून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून। सॉस सोबत किंवा दह्यासोबत खाण्यासाठी रिंग्स तयार आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।